श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पारायणाबद्दल बघा, हे ग्रंथ म्हणजे अमृत कुंभ आहे. जे वाचन करताना काही खास नियम पाळले तरच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करताना असा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, जो नियम जर एखादा भक्त अगदी मनापासून श्रद्धेने, विश्वासाने आणि सातत्याने पाळतो तर त्यालाच निश्चितपणे इच्छित फळप्राप्ती होते. तर बघा, स्वामींची सेवा जी आहे ती मित्रांनो केवळ वाचन नसतं, तर ती एक साधना असते, ती एक तपस्या असते. श्री स्वामी समर्थ, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, दुर्लभच बघा. स्वतःला अजिबात दुर्बल समजू नका, उलट स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती सहनशक्ती असते, श्रद्धा असते आणि आयुष्य बदलण्याची क्षमताही असते. लक्षात ठेवा, ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्याच्याच वाट्याला परीक्षा येते आणि या परीक्षांमधूनच माणूस घडत जातो. तर बघा, या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांची न चुकता नित्य प्रेमाने सेवा करणारे आज कोट्यावधी भाविक आहेत. अनेक जण तर स्वामींना आपल्या घरातील सदस्यांसारखंच मानतात. स्वामींशी मनातल्या मनात संवाद साधतात, बोलतात, आपली दुःख, अडचणी, चिंता, भीती सगळं काही स्वामींच्या चरणी मोकळं करतात. स्वामींवर सगळी काळजी आणि सगळी चिंता सोडून फक्त स्वामींची सेवा जी आहे तर ती करायची, स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवायचा. या भावनेने अनेक भक्त श्री स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचं नियमित पारायण करत असतात. तर मित्रांनो, काही जण नित्यसेवा म्हणून रोज 3-3 अध्याय असं क्रमशः रोज 3-3 अध्याय वाचन करतात. काही जण रोज 7 अध्याय वाचतात, तर काही फक्त संपूर्ण ग्रंथाचं पारायण हे एका दिवसात करतात. पण इथेच अनेक जण चुकतात, कारण सेवा किती केली यापेक्षा सेवा कशी केली हे स्वामी पाहतात. बऱ्याच वेळा असं होतं की आपण मनापासून सेवा करतो, उपासना करतो, पारायण करतो, पण तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही. मग मनात प्रश्न निर्माण होतो, आपण इतकी सेवा करूनही आपल्याला फळ का मिळत नाही? तर याचं कारण एकच आहे, कोणत्याही सेवेचे काही नियम असतात आणि त्या नियमांचं पालन तर केलंच पाहिजे आणि तरच त्या सेवेचं फळ मिळतं. स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची, सगळ्यात श्रेष्ठ सेवा कोणती असेल तर म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. पण लक्षात ठेवा, ही सेवा करताना सुद्धा काही अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. हे नियम पाळणं फार गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ह्याच्याच विषयीची संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. कारण जर तुम्ही ही सेवा योग्य पद्धतीने केली तरच तुम्हाला स्वामींकडून कृपा, समाधान आणि इच्छापूर्ती प्राप्त होईल. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आहेत. ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. जगाचे चालक, मालक, पालक आहेत. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कण, प्रत्येक जीव, प्रत्येक स्थळ हे स्वामींनीच निर्माण केलेलं आहे. आपल्या धर्मात असं सांगितलं जातं की प्रत्येक वस्तूत, प्रत्येक ठिकाणी परमेश्वर वास करतो. जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा आपण स्वामींना सर्वसाक्षी, सर्वज्ञ, सर्वेश्वर मानून सेवा करत असतो आणि त्यामुळे नित्यसेवेमध्ये स्थळ, काळ, वेळ याचं बंधन नसतं. कुठेही, कधीही मनापासून केलेली सेवा ही स्वामी स्वीकारतात. पण जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल, म्हणजेच एखादी ठराविक इच्छा अगदी मनात धरून तुम्ही जर पारायण करत असाल तर काही नियम हे कटाक्षाने पाळावेच लागतात. सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन हे सुद्धा नियमबद्ध आहे. तुम्ही संकल्पासाठी वाचत असाल किंवा इच्छा नसतानाही फक्त स्वामींची
स्वामींची सेवा करायची म्हणून स्वामींची सेवा म्हणून वाचत असाल तरीही हा नियम तुम्हाला पाळावाच लागतो. महाराष्ट्रातीलच काय, जगातील बघा प्रत्येक घरात, ज्या घरात स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरात हा नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. जर हा नियम पाळणं शक्य नसेल तर फक्त वाचन करून काहीच फायदा होत नाही, हे स्पष्ट सांगते. तर बघा, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अमृतासमान आहे. संकटात सापडलेला माणूस, दुःखात बुडालेला जीव, आजारी शरीर, कर्जात अडकलेलं आयुष्य या सगळ्यांसाठी हा एक ग्रंथ एकमेव आधार आहे. हा ग्रंथ वेगवेगळ्या पद्धतीने वाचता येतो. पुस्तक एकच असतं, अध्याय एकच असतात, पण संकल्प वेगवेगळे असू शकतात. जर आजारातून मुक्त व्हायचं असेल तर 7 पारायण करा. मुलांना अभ्यासात यश मिळायला हवं, परीक्षेत चांगले मार्क्स मिळावेत तर 7 पारायण करा. विवाह जुळावा, निर्विघ्न विवाह पार पडावा असं जर वाटत असेल तर संकल्पयुक्त 1 पूर्ण पारायण करा. त्याचबरोबर नोकरी मिळावी, व्यवसाय वाढावा, स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटावेत तर 7 पारायण करा. संतती प्राप्तीसाठी, आर्थिक अडचणींसाठी, मानसिक शांतीसाठी 7 पारायण अत्यंत फलदायी ठरतात. ही सेवा करताना बघा, श्रद्धा आणि संकल्प फार महत्त्वाचा. सर्वात आधी श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर तुम्हाला सगळं काही करता येणार आहे. बघा, आपण जेव्हा संकल्प करतो त्या संकल्पामुळे आपण सेवेशी बांधलं जातो आणि स्वामी स्वतः त्या सेवेला पूर्णत्वास नेतात. तर या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर रोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात 1 पारायण पूर्ण होतं. त्यानंतर बघा, रोज 7 असं 3 दिवसातही 1 पारायण पूर्ण होतं. रोज 1 अध्याय वाचला तर 21 दिवसात 1 पारायण पूर्ण होतं. आणि एका दिवसात संपूर्ण म्हणजे 1 ते 21 अध्याय वाचले तर 1 दिवसीय पारायण पूर्ण होतं. इच्छापूर्तीसाठी तुम्हाला अशा पद्धतीने 7 पारायणं पूर्ण करायचे आहेत. संकल्पयुक्त सेवा करत असताना पारायणाच्या दिवशी किमान 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करणं अत्यावश्यक आहे. शक्य असेल तर 11 माळी नक्की करा. त्यासोबत तारक मंत्राचं एकदा तरी पठण करा. आता बघा, आपण येतो तो सगळ्यात महत्त्वाचा नियम, तो म्हणजे तर कोणतीही सेवा करत असताना मांसाहार पूर्णपणे वर्जक असतो. मांसाहार करून केलेली पूजा, केलेली सेवा कधीही सफल होत नाही, याचं फळ मिळत नाही. जर घरामध्ये रोज मांसाहार होत असेल तर नित्यसेवेचं पारायण करू नये. बघा, जर कधीतरी मांसाहार होत असेल तर त्या दिवशी सकाळीच वाचन करा आणि त्यानंतर देवघराकडे फिरकूही नका. आणि जर घरामध्ये सतत मांसाहार होत असेल तर फक्त गुरुवारचा दिवस निवडा. त्या दिवशी घरात मांसाहार पूर्ण बंद ठेवा. त्या दिवशी 1 दिवसीय पूर्ण पारायण करा. हे अत्यंत फलदायी ठरतं. तर हा नियम जर तुम्ही अगदी कटाक्षाने पाळलात तर स्वामींची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल. तुमची जी काही पूजा सेवा सफल होईल. तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ बघा, हे सारामृत हे केवळ ग्रंथ नाही, हे केवळ एक पुस्तक नाही, तर भक्ताच्या जीवनाला दिशा देणारं अमृत आहे. या ग्रंथाचं पारायण केल्याने मन, शरीर आणि आत्मा तिन्ही स्तरांवर सकारात्मक बदल घडू लागतात. सर्वात पहिलं म्हणजे मनशांती. आजच्या या धावपळीच्या या धकाधकीच्या जीवनात चिंता, ताणतणाव, भीती यामुळे मन अस्वस्थ होतं आणि ह्या सारामृताचं पारायण केल्यानं मन हळूहळू शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात आणि अंतर्मनात स्थैर्य निर्माण होतं. दुसरं म्हणजे संकटावर मात करण्याची शक्ती. श्री स्वामी समर्थ सांगतात की संकट ही शिक्षा नसून ती परीक्षा असते. नियमित पारायण केल्याने संकटांकडे पाहण्याची दृष्टी बदलते. अडचणी आल्या तरी मन डगमगत नाही आणि योग्य मार्ग सापडू लागतो. आणि तिसरं म्हणजे गुरुकृपा प्राप्त होते. पारायण हे केवळ वाचन नसून गुरुशी जोडलं जाण्याचं साधन आहे. श्रद्धेनं, विश्वासानं आणि नियमाचं पालन केल्यास स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही अनुभवायला मिळते. अडकलेली कामं मार्गी लागतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. आणि चौथं म्हणजे कर्मशुद्धी आणि जीवनात सकारात्मक बदल हे होतात.
सारामृतातील प्रत्येक ओळ जीवन जगण्याची कला शिकवते. संयम, सेवा, नम्रता आणि विश्वास. हळूहळू बघा आपला स्वभाव बदलतो, वाईट सवयी दूर होतात आणि जीवन अधिक सुसंस्कृत होतं आणि सर्वात महत्त्वाचा विश्वास दृढ होतो. स्वामी माझ्यासोबत आहेत ही भावना मनात खोलवर रुजते आणि हा विश्वासच माणसाला आतून मजबूत बनवतो. म्हणून तर बघा मित्रांनो, जर आयुष्यात संघर्ष, अस्वस्थता किंवा दिशाहीनता वाटत असेल तर श्रद्धेनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचं अत्यंत प्रभावी सेवा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सुरू करा. परिणाम लगेच तुम्हाला दिसतील असं नाही, पण बघा स्वामी नक्कीच मार्ग तुम्हाला दाखवतील. योग्य वेळी योग्य प्रकारे ते तुम्हाला मार्ग दाखवतील. बघा फक्त हा एक नियम पाळा आणि तुम्ही सेवा नक्की करून बघा. त्या सेवेचं फळ हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा महाराजांच्या